भोंदूबाबा अशोक खरातला ईडीचा दणका. खरातच्या बँक अकाउंटमधील 2.5 कोटी गोठवले. महागड्या कारसह 10 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये एका रिसॉर्टची झाडाझडती. संशयितांनी पीडितेवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याची सूत्रांची माहिती. रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात बहुराष्ट्रीय कंपनीच्या एचआरची दुसरी पोलीस कोठडी आज संपणार. एचआरला कोर्टात हजर करणार. एचआरला न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यातील सर्व आयटी कंपन्यांची बैठक होणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत पार पडणार बैठकीमध्ये पॉश कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होणार. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन पास काळाबाजार प्रकरणामध्ये विश्वस्त कडलकच्या 2 पुतण्यांनाही बेड्या. अभिषेक आणि ओम कडलकला रात्री अटक. आरोपींच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू. राज्यात आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मराठवाड्यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट. पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज. तर मुंबईमध्ये पारा 40शी पार जाण्याची शक्यता. देशात पेट्रोल 18 तर डिझेल 35 रुपयांनी महाग होण्याची शक्यता. आखातातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकल्यानं इंधनाचा भडका उडणार असल्याचे संकेत. बिहारमधील नितीश पर्व संपलं. नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपचं मुख्यमंत्री. सम्राट चौधरी यांचा आज शपथविधी. पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा. नीरवला लवकरच भारतात आणलं जाणार. सीबीआयची टीम लंडनमध्ये पोहोचली. सूत्रांची माहिती.